नाशिक शहरातील अशोक खरात या व्यक्तीविरोधात पोलिसांनी कार्यवाही करत त्याची कोठडीत रवानगी केली। 2 महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याच्या विरोधात एकूण 3 गुन्हे नोंदवण्यात आले। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित तक्रारीमध्ये शोषणाचे आरोप करण्यात आलेत, तर त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणानंतर शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान पोलिसांनी कार्यवाही करत आरोपीला ताब्यात घेतलं असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला पोलीस कोठडीत सोडवण्यात आली। प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। नाशिक शहरातील गल्ली बोळातील भाईचा उपद्रव मोडून काढल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी आता आपला मोर्चा हाय प्रोफाईल भोंदू बाबा अशोक खरातांकडे वळवलाय। कायद्याचा बडगा उगारताच या तथाकथित बाबांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्याला आता साधे चालणंही कठीण झालंय। अखेर पोलिसांनी त्याला कायद्याच्या बालेकिल्ला दाखवत कोठडीत धाडलंय। सुरुवातीच्या कार्यवाहीनंतर आज आणखी 2 महिलांनी शोषणाचे गंभीर आरोप करत तक्रारी दिल्यात। यामुळे अशोक खरातावर आता एकूण 3 गुन्हे दाखल झाले असून त्याचे पाय अधिकच खोलात गेलेत। आंबा आणि काजू पिकाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बागायतदार शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय, तर नांदगाव येथे हे आंदोलन सुरू असून वाहतुकीवर त्याचा परिणाम होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नेते राजू शेट्टे करत आहेत, तर मोठ्या संख्येने आंबा काजू बागायतदार शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेत। पिकांच्या नुकसानीबाबत सरकारने तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत जाहीर करावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते। दरम्यान रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सातारा जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणात मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार मकरंद पाटील यांच्याशी पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ विधान भवनाच्या पायऱ्यावर आमदारांनी जोरदार आंदोलन छेडले। घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। तसेच लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे वागणूक देणं अयोग्य असल्याचा सूरही आमदारांकडून उमटत आहे। तर आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।